बाप्पाला घरी आणताना हे 21 नियम लक्षात ठेवा. श्री गणेशा आणि 21 हे अंकाचं अतिशय जवळचं नातं आहे. त्यामुळे बाप्पाला घरी आणल्यानंतर 21 नियमाचं पालन करावं असे शास्त्रात सांगण्यात आलं आहे. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव, हीच स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ कार्याची सुरुवात किंवा कुठलीही पूजा असतो, प्रथम गणरायाची पूजा केली जाते. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना वेळ लावणारा बाप्पा लवकरच घरी येणार आहे. त्यामुळे सर्वत्र गणेशाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. गणेश उत्सवाचा आनंद घेण्यासाठी शास्त्रानुसार बाप्पांची प्राणप्रतिष्ठा, नैवेद्य आणि विसर्जनपर्यंतचे 21 नियम लक्षात ठेवा. गणेशाला प्रसन्न करण्यासाठी पाळा हे 21 नियम. पहिला, घरात बाप्पा आणताना घराच्या मुख्य दरवाज्यावर यजमानांच्या पायावर दूध पाणी घाला, त्यानंतर त्यांचं औक्षण करा. दुसरं, गणेश स्थापना स्थळी थोडी तांदूळ घालून त्यावर पाट ठेवा, त्यानंतर त्यावर बाप्पाला ठेवा. एक लक्षात ठेवा, मूर्तीचं मुख वस्त्राने झाकून असावे. तिसरं, गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी आंघोळ करून स्वच्छ व्हा, त्यानंतर कपाळी तिलक करून जर तुमचं मुंज झालेले असल्यास यज्ञोपवीत धारण करा. चौथा, गणेश प्राणप्रतिष्ठाच्या आधी घरातील देवतांची पूजा करून घ्या. पाचवा, बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करताना त्यांच्या मुखावरील वस्त्र काढून ठेवा. सहावा, बाप्पांच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला समई, निरांजन, उदबत्ती, कापूरदाणी ठेवावी. सातवा, गणरायाच्या चरणी लावण्यात येणारे दिव्यांना गंध, हळद, कुंकू लावावं. आठवा, विघ्नहर्तासमोर विड्याची 2 पानं, त्यावर सुट्टे पैसे, सुपारी असे 5 विडे ठेवा. नववा, बाप्पासमोर मोदकाचं नैवेद्य दाखवताना त्या ताटाखाली पाण्याने चौकोनी मंडल नक्की करा. 10वा, गणरायाला पंचामृत नक्की दाखवा. 11वा, मोदक, पेढे इत्यादी नैवेद्य हे कधीही बॉक्समध्ये ठेवू नाहीत, एखाद्या वाटीत किंवा ताटात मांडावे. 12वा, जानवे सोडून मोकळं आणि ओले करून पूजेसाठी तयार ठेवावे. 13वा, बाप्पासाठी कापसाचे 21 मण्यांचं वस्त्र नक्की तयार करा. 14, पूजा करताना यजमानांची उपरण सोढं घालून पूजा करावीत. पूजा करताना स्वच्छ आसन असावं. 15वा, बाप्पांसमोर पूजेसाठी तांब्या, ताम्हाण, पडी इत्यादी भांडे लख करून छान मांडणी करा. 16, गणरायाला आपल्या डाव्या हाताला पाण्याने भरलेले तांबा ठेवा. उजव्या बाजूला फुलपात्र, पडी आणि उजव्या बाजूला ताम्हाण ठेवा. 17, देवाचे सगळे दागिने पूजेपूर्वी किंवा नंतर बाप्पाला परिधान करा. 18, बाप्पासाठी 21 ध्रुव्याचा 21 जुड्या नक्की ठेवा. सोबतच बेलवपत्र, तुळस, शमी आणि शक्य असल्यास 21 प्रकारचे पत्री देवाला ठेवा. सोबत जास्वंदाचं फूल नक्की अर्पण करा. 19, हळद, कुंकू, गुलाल, सिंदूर, बुक्का, केशर अष्टगण पूजेसाठी आवर्जून ठेवा. 20, पूजा सुरू झाली की फुलपात्रात गरम पाणी नक्की घ्या. 21, बाप्पाची प्राणप्रतिष्ठा अतिभक्तिभावाने करा. महानैवेद्यानंतर महाआरती करा. तर अशा प्रकारे बुद्धिदाता, विघ्नहर्ता, विनायक, गजानन, वक्रतुंड अशी अनेक नाव असणारा हा बाप्पा आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येतो आणि आपल्या घरात सुख, समृद्धी, ऐश्वर आणतो आणि दुःख, विघ्न आपल्या घरातून घेऊन जातो. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल.
आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गण गणपते नमो त्यांचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. गण गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः. ओम गण 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 गण गणपते नमः.